इट्स टू लेट डार्लिंग. मला सगळं सत्य कळलंय. शशांक, शशांक, कोणाकडे पैसे मागत होतास? मी काय विचारतेय? तू कुसुमला ओळखत नाहीस असं कोणाला सांगत होतास? मी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हा बिझनेस आहे तुझा? हे तुझे इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स? बोल ना, गप्प काय आहेस? जर पहिल्यांदा विश्वास ठेवला त्याचं हे फळ दिलंस का? तरी बाबा तुला सारखे विचारत होते, एवढं खोटं बोलताना काहीच वाटलं नाही का रे? तुझ्यावर विश्वास ठेवून मी बाबांवर संशय घेतला, त्यांना नको ते बोलत, त्यांना दुखवलं. कुसुम सासरी जाऊन मी आपल्या घरासाठी इतकं करते, तिच्याशी भांडले मी फक्त तुझ्यासाठी. हे बघ, तुला फक्त नाण्याची एकच बाजू दिसते, दुसरी बाजू मला ऐकायची नाहीये. मी फोटो बघितलेत ना, तेवढे पुरेसे. तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं वाटलं नव्हतं रे. तुला खरं कळलं तर मला आत्ता जे बोललीस ना त्याचा पश्चाताप होईल. दादाच्या ऑपरेशनसाठी मला असे लुबाडलेले पैसे नको आहेत. मग एवढे पैसे कुठून आणणार आहेस तू? ते मी माझं बघेन. हिने अनुजचं नाव ऐकलं नाही ते बरं झालं, पण ती मुलगी मला कशी ओळखते? तिने पैसे घेताना मला पाहिलं, पण तिला माझं नाव कसं माहीत? तू खूप चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतलायस. खूप चुकीच्या. आता बघच मी तुझी कशी वाट लावते ते. आता तुझे सगळे फोटोज मी कुमसुमला पाठवणार. कुमसुमला ते बघून त्रास होणार आणि त्या कुमसुमला त्रास झाला की मग मला रिलॅक्स वाटणार. सारखी माझ्या आणि अनुजच्या मध्ये मध्ये येत असते. आता त्रास काय असतो हे मी तुला दाखवणार कुमसुम. मी भास झाला का मला? डोंट वरी, बी हॅपी. मूड ऑफ असेल
तर आईस्क्रीम फ्रीज मध्ये कुठे आहे तुला माहितीये? थँक्यू. आय एम सॉरी कुसुम. तू का सॉरी म्हणतोस? आई खूपच रूडली वागली मगाशी तुझ्याशी. त्यांना काळजी वाटते रे तुझी. यू आर राईट. तिच्या मनात ना एक भीती आहे. ती गेली ना की ती अशी पॅनिक नाही होणार. आणि प्लीज तू पण तिचं बोलणं असं मनाला नको लावून घेऊस. आय नो तुझ्या घरी काय सिच्युएशन आहे. तुझं तिथं असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग. अँड डोंट वरी, तुला काही नाही होणार. मी आहे ना. म्हणजे तू आता माझा बेस्ट फ्रेंड झालायस. माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी एवढं करतोस, म्हणून मैत्रीण म्हणून मी कायम आहे. बरं, थँक्यू. मला खरं तर खूप टेन्शन आलं होतं. का? आई अशी पॅनिक झाली की तिने तुला घरी जाण्याची परमिशन नाही दिली. मला वाटलं तू रागावशी. थँक गॉड तू समजून घेतलंस. बाय द वे, घरी काय प्रॉब्लेम झालाय? इट्स ओके कुसुम, जर तुला नसेल सांगायचं तर. नाही नाही, तसं काही नाही. वहिनीच्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय. अरे बापरे, एनिथिंग सिरियस? कुसुम तुला आत्ता जायचंय का तिकडे? मी तुला सोडतो. काही हेल्प? नाही, आता इतकं अर्जंट नाहीये. तो आता आउट ऑफ डेंजर आहे. तसे मी उद्या घरी जाणारच आहे. थँक गॉड. तरीही तुला काहीही मदत लागली तर प्लीज मला सांग, ओके? आणि आता आईस्क्रीम खा, नाहीतर मिल्कशेक म्हणून प्यावं लागेल. ऑडिट संपलं ना ग? हो बाबा, मी तुम्हाला कालच डिटेल्ड रिपोर्ट मेल केलाय. एकदा चेक करता? मी चेक करतो आणि रिपोर्टही वाचून घेतो. मी जाऊन बघून येते. आजच आणलीस? हो. कुसुमची नवीन स्कूटर. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन कुसुम. थँक्यू. दे अनुज. रेखा, नारळ आणि पूजेचं तांबण आहे. अरे वा, फक्त एक मेल केल्यावर इन्सेंटिव्ह पण आणि स्कूटर पण. मज्जा आहे बाबा.
रीना, त्या मेलची किंमत तुला नाही कळणार. कुसुमने इतका डिटेल रिसर्च करून तो मेल केला होता, त्यामुळे क्लायंट खुश झाला आणि आपल्याला करोडोंचा प्रॉफिट होणार आहे त्याच्यामुळे. बाय द वे गाईज, ही स्कूटर कुसुमने स्वतः लोन काढून घेतली. मी आत्ता फक्त शोरूम मधून डिलिव्हरी घेऊन आलोय. हो, तुझा मित्रच ना तो, त्याच्याकडनंच आणलीस का तू? हो, त्याच्याकडूनच घेऊन आलो. अगं मग कार घ्यायची ना. बाबा, गाडी माझ्या बजेटमध्ये बसत नव्हती म्हणून. एक मिनिट हा. घे कुसुम. आई, बाबा, तुम्ही दोघं वयाने मोठे आहात. हा मान खरं तर तुमचा आहे. बरं ठीक आहे. अनुज. हो. वा, चला कुसुम, अनुज, आता मस्तपैकी राईड झाली पाहिजे. श्री गणेशा करून टाका. वेद काका, मला चालवता येत नाही. अरे मग अनुज आहे ना, तो शिकवेल तुला. तू एवढा त्याला पतंग उडवायला शिकवला, मग काय रे, शिकवशील ना? आता नको, आपण ऑफिस नंतर शिकू. कुसुम, काका काय म्हणाला, आत्ता श्री गणेशा होऊन जाऊ द्या. अनुज, ओके. एक मिनिट, मी लावतो. बस. हा, मग एक बाजूला काढतो. सांभाळून Stand, जा. stand. आरामात. ओके. त्या हातात जो आहे तो ब्रेक आहे, हा पण ब्रेक आहे, हा पुढचा आहे. ओके. आणि हा ॲक्सिलेटर. सो आता हे स्टार्टचं बटन, ब्रेक दाब आणि स्टार्ट कर गाडी. येस. आणि आता ब्रेक सोड आणि ॲक्सिलेटर दे. सावकाश 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 सावकाश. कुसुम,
मला तुला काहीतरी सांगायचंय. आता ही इथे का आली असेल? या दोघींमधलं मिसअंडरस्टँडिंग दूर झालं तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. बोल ना वहिनी. काय ग आज अचानक? आज नंदेची आठवण कशी झाली? शशांकने दिलेले पैसे तू काकी प्लीज तो विषय आता नको. वहिनीच्या माहेरी खरंच खूप सिरियस प्रॉब्लेम झालाय. काय झालं? तिच्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय. मग काय प्रॉब्लेम नाही. काय म्हणालात? नाही काय नाही, विशेष काय नाही. मला असं वाटलं की तू पैसे परत द्यायला आली आहेस. कसले पैसे? कुसुमच्या बाबांनी तर सगळे पैसे परत केलेत ना? अरे हो, मी विसरूनच गेले होते. तू बरोबर बोलतोयस. मी या दोघींना सांगायला आले होते की इथे का गप्पा मारत बसतायत, बेडरूम मध्ये जा, निवांत गप्पा मारा. मी जरा आलोच. काकी बरोबर बोलतायत. आपण आज जाऊन बोलूया. चल. माझा हा प्लॅन फ्लॉप झाला. आता काहीतरी फुलप्रूफ प्लॅन करावा लागेल. तुम्ही मारा इथे बिंदास्त गप्पा, मी आलोच. वहिनी ये ना. सॉरी वहिनी. तू कशाला सॉरी म्हणतेस? लोकांवर अंधविश्वास दाखवून आपल्या माणसांवर संशय मी घेतला. यात माझी चूक आहे. वहिनी परिस्थितीमुळे गैरसमज होऊ शकतो. तुला घरी कोणी काही बोललं का? बाबा काही बोलले? मी त्यांना आई बाबा खूप चांगले आहेत ग. त्यांनी अनुजचे पैसे दिलेत तरी मी त्या देव माणसांवर संशय घेतला. माझं चुकलं. कोणत्या तोंडाने माफी मागून कळत नाहीये ग मला. हे बघ, तू आई बाबांचं टेन्शन नको घेऊस. मी ओळखते त्यांना. तू त्यांच्याशी बोललीस ना की माफ करतील तुला ते. पण वहिनी, बाबांनी अनुजचे पैसे परत नाही केलेत असं तुला कोण बोललं? खरं सांगितलं तर कुसुमच्या घरी भांडणं होतील. माझंच चुकलं ग. मीच संशय घेतला त्यांच्यावर. पण तू बरोबर बोलतेस. मी बोलेन त्यांच्याशी, ते करतील मला माफ. आणि कुसुम, काय झालं वहिनी? बोल ना. अपूर्व दादाची तब्येत आता कशी आहे? काही सिरियस नाहीये. खूप लागलंय ग त्याला. तेच बोलायला आले होते मी. कुसुम, मला थोडे पैसे हवे होते हॉस्पिटलमध्ये भरायला. दादा लगेच तुला पैसे परत करेल. त्याला बरं वाटलं की तो शशांक सारखे तुझे पैसे नाही बुडवणार. वहिनी वहिनी प्लीज तू शांत हो. मी कालच आई बाबांना विचारत होते की तुला पैसे लागणार आहेत का. माझ्याकडे जरा सेव्हिंग्स होते पण ते म्हणाले दादा मॅनेज करणार आहे म्हणून तो मी. कधी काही करतो का? अगं आताही तो कोणाकडे तरी पैसे मागत होता. कोणाकडे? कोणाकडे ते नाही माहित मला. पण त्या व्यक्तीला तुझं नाव सांगताना मी ऐकलं.